नीट पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवरून संसदेकडे मार्च केलं. त्यानंतर या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जो लाठी हल्ला केला त्याच्या विरोधात राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर पोहोचले आणि आंदोलन करायला लागले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना जबरदस्तीनं उचललं, अटक केलं आणि पोलीस स्टेशनला नेलं. या सगळ्या धरपकडीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर काँग्रेसकडून देशभरात या कृतीबद्दल आणि शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आंदोलनं मोठ्या प्रमाणात सुरू झाली. वरवर ही गोष्ट पाहताना राहुल गांधी हे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधानांच्या घरासमोर त्यांना जाब विचारायला आंदोलनाला बसले इतकी साधी सोपी ही घटना वाटते. मात्र या घटनेवरून एक प्रश्न पुढे चर्चेत येतो, तो म्हणजे काँग्रेस आता CJPनं सुरू केलेलं आंदोलन जेव्हा पीकला पोहोचले तेव्हा या आंदोलनात एंट्री करत हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करतंय का? हा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जातोय. म्हणून याच विषयावर बोलण्यासाठी पुढची काही मिनिट मी तुमच्या सोबत असणार आहे. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. CJPनं सुरुवात केलेल्या आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे देशभर चर्चेत आलेल्या जंतर मंतरवरील आंदोलनाचा प्रभाव हा दिवसेंदिवस देशभर वाढत चाललाय. 20 तारखेला जंतर मंतरवरून आंदोलन करते हे संसद भवनाकडे लॉंग मार्च करत निघणार होते, किंबहुना निघालेही. मात्र अशातच पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यावेळी पोलिसांनी या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसहित सर्वसामान्य नागरिकांवर लाठी हल्ला केला, बळाचा वापर केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या प्रकरणावरून देशभरात तापत होतं. केंद्र सरकारच्या विरोधात एक सुप्त आवाज जनतेतून पुढे यायला लागलेला. देशातील तरुणाई आम्ही भाजपला मतदान केलं याचा पश्चाताप आम्हाला होतोय अशा आशयाची विधानं जाहीरपणे करू लागली. आणि त्यातच दुसऱ्या दिवशी या सगळ्या आंदोलनात एंट्री झाली ती राहुल गांधी यांची. राहुल गांधी हे अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठी हल्ल्याचा आणि बलप्रयोगाच्या विरोधात पंतप्रधान यांच्या निवासस्थानासमोर पोहोचले आणि त्यांनी तिथं या विरोधात आंदोलन चालू केलं. त्यानंतर एकच गदारोळ माजला. पोलिसांनी त्यांना तातडीनं ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलीस स्टेशनला नेलं. 3 तासांनंतर राहुल गांधी यांना सोडून देण्यात आलं. मात्र त्यातून एक चर्चा पुढे आली, ती म्हणजे CJPनं चालू केलेल्या आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे चर्चेत आलेल्या या आंदोलनाचा फायदा आता राहुल गांधी आपल्या राजकीय पक्षासाठी घेऊ इच्छित आहेत का? कारण अभिजित दीपकेनं जेव्हा नेट पेपर फुटीच्या प्रकरणात उडी घेत सरकारला जाब विचारलेला, त्यानंतर सोनम वांगचुक हे अभिजित दीपकेच्या समर्थनार्थ पुढे आले. त्यांनी सरकारला या प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती देखील केली. मात्र सरकारकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यानं 28 जून पासून सोनम वांगचुक हे आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. तेव्हापासून सर्वांचा एक कयास होता की या आंदोलनाला राहुल गांधी येऊन इथं पाठिंबा देतील. मात्र राहुल गांधींनी या आंदोलनापासून थोडं अंतर ठेवलं होतं. त्याला कारण होतं की सोनम वांगचुक यांनी उपोषण चालू करण्यापूर्वीच काँग्रेसकडून छात्रों की गूंज नावाची देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आलेली. या मोहिमेअंतर्गत नीट पेपर फुटीवरून केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा उद्देश काँग्रेस आणि राहुल गांधींचा होता. त्यामुळे जर राहुल गांधी हे जंतर मंतरवर चाललेल्या उपोषणाच्या ठिकाणी गेले असते किंवा अभिजित दीपके सोबत उभे राहिले असते तर काँग्रेस आणि त्यांचं छात्रों की गूंज हे आंदोलन कदाचित साईडलाईन झालं असतं आणि अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक या संपूर्ण नेट पेपर फुटीच्या विरोधातील आवाजाचे हिरो झाले असते. सोबतच जेव्हा सोनम वांगचुक यांना पत्रकारांनी विचारलं की इथं विरोधी पक्षातली मोठे चेहरे या आंदोलनस्थळी अजून आले नाहीत, खास करून राहुल गांधी इथं आलेले नाहीत, तुम्हाला याबाबत काय वाटतं, ते इथं येतील का? त्यावर सोनम वांगचुक म्हणाले होते की मला अपेक्षा आहे ते इथं येतील, अन्यथा इथं न येणं हे त्यांचं छोटेपण ठरेल. जर ते इथं आले नाहीत तर जनता त्यांना नाकारेल, कारण जनता त्यांना प्रश्न विचारेल. तुमच्यासाठी मुद्दा महत्वाचा आहे की तो मुद्दा कोण उचलतंय हे महत्वाचं आहे. तुम्हाला आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांबद्दल जर संवेदनशीलता असेल तर तुम्ही इथं यायला हवं. मात्र या टिप्पणीनंतर देखील राहुल गांधी या आंदोलनापासून थोडं अंतर ठेवून होते. नंतर त्यांनी या आंदोलनाला समर्थन दिलं आणि पोलिसांनी जेव्हा जबरदस्तीनं सोनम वांगचुक यांना पहाटेच उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, त्यानंतर पोलिसांच्या कृत्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनमत एकटवत गेलं.
20 मार्चला ठरलेल्या नियोजनानुसार आंदोलक संसदेकडे निघाले, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं, त्यांच्यावर लाठी हल्ला केला, त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यामुळे विद्यार्थी जखमी झाले. आणि यानंतर या आंदोलनात राहुल गांधी यांनी उडी घेतली. राहुल गांधी यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली नाही असं नाही, पण त्यानंतर जंतर मंतरवरच थांबून ते आंदोलन पुढे नेण्याऐवजी राहुल गांधी यांनी आंदोलन करण्यासाठी पंतप्रधान यांच्या निवासस्थानाबाहेरील जागा निवडली. आपल्या खासदारांसोबत राहुल गांधी हे पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर पोहोचले आणि तिथं ते आंदोलन करत होते. पोलिसांसोबत त्यावेळी राहुल गांधी यांची झटापट झालेली. पोलिसांनी राहुल गांधींना जबरदस्तीनं अटक केली. त्यामुळे छात्रों की गूंज या कार्यक्रमात किंवा जंतर मंतरवरील आंदोलनामुळे जो छात्रों की गूंज हा कार्यक्रम झाकोळला गेला होता, त्याची कसर राहुल गांधींनी तिथं भरून काढली. पोलिसांनी राहुल गांधींना जबरदस्तीनं उचलल्यामुळं त्यांची धरपकडीचे व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. या सगळ्या गोष्टींचा आपण राजकीय दृष्टीने जर विचार केला तर अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक या दोघांमुळे आज नीट पेपर फूट आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या गोष्टी भारतातल्या घराघरात पोहोचल्यात हे नाकारता येत नाही, ज्यामुळे जनमत हे भाजपच्या विरोधात एकटं व्हायला लागलं. अशा वेळी देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने ही राजकीय संधी जर साधली नसती तर कदाचित नवल वाटलं असतं. कारण काँग्रेसला पंतप्रधान यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात एक मोठी राजकीय संधी दिसत होती. तितकी मोठी प्रसिद्धी किंवा तितका मोठा स्पेस त्यांना जंतर मंतरवर मिळाला नसता. म्हणूनच गेल्या 21 दिवसांमध्ये जंतर मंतरमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे नेते येऊन गेले. मात्र या सगळ्या दिवसांमध्ये अमुक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली, आंदोलनाला पाठिंबा दिला, इतक्यापर्यंतच त्या गोष्टी मर्यादित राहत होत्या, ज्या राहुल गांधींना पोलिसांनी अटक केल्यानंतर बऱ्यापैकी बदलल्या. जेव्हा राहुल गांधी हे पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करत होते आणि त्यांच्यासोबत डिस्कशन करायला केंद्राचे प्रतिनिधी आले, त्यावेळी राहुल गांधी यांनी फक्त शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरच ते थांबले नाहीत, तर विद्यार्थी आंदोलकांवर जो काही पोलिसी बळाचा वापर झाला त्याबद्दल त्यांनी गृह खात्याला देखील जबाबदार धरला आणि गृह खात्याला जाब विचारला. या सगळ्यांसोबतच आता संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू होतं. या आंदोलनाच्या निमित्तानं ज्या काही गोष्टी घडल्या त्या निमित्तानं सरकार विरोधकांना कसं जबरदस्तीनं उचलतंय, विरोधकांचा आवाज कसा दाबताय, या मुद्द्यावरून देखील आता राहुल गांधी हे सभागृहात सरकारला खिंडीत पकडू शकतात. या सगळ्यातून 2 गोष्टी सिद्ध झाल्या. एक, अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांच्यासाठी किंवा त्यांच्यासोबत राहुल गांधी हे रस्त्यावर उतरू शकतात किंवा उतरले हा मेसेज सर्वसामान्यांमध्ये गेला आणि राजकीय दृष्टीनं भाजपला खिंडीत पकडण्यासाठी आणखीन एक मुद्दा राहुल गांधी यांना आयता मिळाला. राहुल गांधी यांच्यासोबतच प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, रेणुका चौधरी, अनेक काँग्रेसचे मोठे नेते या सगळ्या गोष्टींवर धडाडीनं बोलायला लागले होते. मात्र या सगळ्यांवरून एक प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो, तो म्हणजे जेव्हा आंदोलक विद्यार्थ्यांचा मार्च संसदेवर चालू होता तेव्हा काँग्रेसचे नेते हे त्या विद्यार्थ्यांसोबत का नव्हते? जर कदाचित काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत त्या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले असते तर विद्यार्थ्यांवर जो अमानुष हल्ला झाला तर कदाचित तो झाला नसता किंवा त्याची तीव्रता कमी असली असती. या सगळ्यांमध्ये काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांनी स्वतःची राजकीय स्पेस तयार करण्यासाठी प्रयत्न करणं यातही काही गैर नाही. पण यामुळे झालं असं की परवापर्यंत जिथं सोशल मीडिया हा फक्त अभिजित दीपके, सोनम वांगचुक आणि CJP-मय झाला होता, तिथं आज सगळी स्पेस राहुल गांधींना मिळाली. त्यामुळेच अभिजित दीपकेंच्या CJPनं सुरू केलेलं आंदोलन आता काँग्रेसनं हायजॅक केलंय का किंवा करतंय का असा प्रश्न उपस्थित होतो. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.